या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, ही ओळ आपण नेहमीच म्हणतो, ही उक्ती आपण कॉमनली वापरतो, पण या विषयावर या दृष्टीने प्रत्यक्ष काम करणारी एक यंत्रणा महाराष्ट्रात कार्यरत आहे। आज जीडीपीच्या या भागामध्ये याच विषयावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत अनिल कवडे सर। महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक आहेत, IAS अधिकारी आहेत आणि त्यांच्याजवळ या संदर्भातील माहितीचा प्रचंड साठा आहे। चला तर जाणून घेऊया। सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आजच्या कार्यक्रमात। सर, आपलं खूप मनापासून स्वागत करते जीडीपी या कार्यक्रमात। नमस्कार सर, सगळ्यात पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्याची सहकाराची स्थिती नेमकी कशी आहे? फार चांगला प्रश्न आपण विचारला। महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे सहकाराच्या दृष्टिकोनातून। देशाचा विचार करताना आपल्याकडे 2,20,000 इतक्या संस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत। एवढ्या संख्येने देशात कुठंच नाही आहेत। याच्यात अर्थातच सगळ्यात जास्त संख्या ही 1,17,000 ही हाऊसिंग सोसायटीची आहे। गृहनिर्माण संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये दुसरीकडे कुठं नाही आहेत। आणि इतरही नागरी सहकारी बँकांच्या 1/3 शेअर हा आपल्या राज्याचा आहे। त्याचप्रमाणे आपल्या इथं असलेल्या पतसंस्था 20,000पेक्षा जास्त आहेत। आमच्या विविध कार्यकारी संस्था 20,000पेक्षा जास्त आहेत। ही संख्या कुठेही नाही आहे। आणि 58 प्रकारच्या संस्था आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत। अशी साधारण याची व्याप्ती आहे। सरांनी सांगितलेली आकडेवारी खूपच व्यापक आहे अर्थातच, पण सर या संदर्भातला पुढचा प्रश्न असा येतो की एकीकडे डिजिटल क्रांती आणि आपण मूव्ह ऑन होतो आहे, मग अशा स्थितीमध्ये सहकार क्षेत्र कितपत कार्यरत राहू शकतं किंवा त्या दृष्टीने काही चेंजेस झाले आहेत का? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण आजचाचं युग हे आधुनिक युग आहे, माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे। लोकांच्या अपेक्षा बरहुकूम आपल्याला काम करणं अपेक्षित आहे। आता लोकांना काय पाहिजे की लोकांना कुठल्याही कामामध्ये आपल्याला पारदर्शकता पाहिजे, अचूकता पाहिजे, वेग पाहिजे, विश्वासार्हता पाहिजे। या सगळ्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे। त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मुद्दाम नमूद करेन की केंद्राने आता एक महत्त्वाचा मुद्दा हातामध्ये घेतला आहे की या आपल्याकडे त्रिस्तरीय पतपुरवठ्याची व्यवस्था आहे ग्रामीण भागामध्ये, किंबहुना शेतीसाठी। राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक आहे, जिल्हा स्तरावर आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत आणि ग्रामीण स्तरावर आपल्या विविध कार्यकारी सोसायट्या आहेत। तर या त्रिस्तरीय व्यवस्थेचं कम्प्युटरायझेशन करणं आणि त्या माध्यमातून 63,000 विविध कार्यकारी सोसायट्यांचं संगणकीकरण करणं हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम केंद्र शासनाने हातामध्ये घेतला आहे। कारण या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण या व्यवस्थेमध्ये एक चांगल्या प्रकारचं नियंत्रण किंवा नियमन करू शकू अशी आपली अपेक्षा आहे। नागरी सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये RBIने ऑलरेडी बऱ्याच गोष्टी डिजिटल स्वरूपाच्या कराव्यात त्या पद्धतीचे नियमन सुरू केलेलं आहे। आणि पतसंस्थांमध्ये सुद्धा आपण हा आत्ता प्रयत्न करतोय जेणेकरून या 3 जे घटक आहेत आपले, म्हणजे त्रिस्तरीय व्यवस्थेतले घटक किंबहुना नागरी सहकारी बँकातले घटक किंवा पतसंस्था, या तिन्हीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा या दृष्टिकोनातून आपला हा प्रयत्न आहे। खूपच वेगळं क्षेत्र आहे सहकारिता म्हटलं की नेहमी एक बँकेचं चित्र डोळ्यांसमोर येतं सामान्य लोकांच्या, पण त्याहीपेक्षाही खूप मोठी व्याप्ती आहे असं आपल्या बोलण्यावरनं लक्षात येत आहे। सहकारिता मंत्रालय नव्याने केंद्र सरकारने सुरू केलंय, त्यानंतर हा विषय इतका महत्त्वाचा असल्याचं सामान्य नागरिकांच्या लक्षात आलं, याविषयी आपण काय सांगाल? नाही, खूप महत्त्वाचं पाऊल केंद्र शासनाने या विषयामध्ये टाकलेलं आहे, ज्यामुळं एक वेगळं मंत्रालय स्थापन झाल्यामुळं निश्चित आपण आत्ता बोलल्याप्रमाणे या व्यवस्थेला किंवा या विषयाला सगळ्या देशामध्ये गती येण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। महाराष्ट्र हे सुरुवातीपासून यामध्ये अग्रेसर राज्य तर आहेच, पण त्याला सपोर्ट होणं आणि त्या पद्धतीचा सतत आपल्याला मार्गदर्शन मिळणं किंवा पाठिंबा मिळणं। आता साधारण मी आत्ता सांगत होतो संगणकीकरणाचा प्रयत्न, तर संगणकीकरणामध्ये जो खर्च येणार आहे त्यातला 60% खर्च हे केंद्र शासन उचलणार आहे। त्यामुळे एक मोठा भार या संगणकीकरणामध्ये केंद्र शासन त्या ठिकाणी उचलतंय। त्याचप्रमाणे मी आत्ता बोलत होतो त्याप्रमाणे आपल्या त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत, ज्याचं खऱ्या अर्थानं बळकटीकरण होणं हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी फार आवश्यक आहे। म्हणून केंद्र शासनाने या सगळ्या संस्थांना अनेक प्रकारच्या गोष्टी किंवा अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करता याव्यात म्हणून मॉडेल बायलॉज तयार केलेत, जे आता लवकरच त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होतील। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सन्माननीय सुरेश प्रभू साहेबांच्या अध्यक्षतेखाली नव्यानं आता एक नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसीसाठी
एक समिती पण स्थापन झाली, ज्या माध्यमातून आपल्याला आपले सगळे कायदे मजबूत करत असताना किंवा ही सिस्टीम मजबूत करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला त्यातून मिळणार आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी आपल्या या नवीन सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून होत आहेत. ही फार आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. ही खूपच प्रोग्रेसिव्ह पाऊल आपण याला म्हणू शकतो. याच क्रमात सर पुढचा प्रश्न मला असा पडतोय की महाराष्ट्र राज्य किंवा राज्य पातळीवरती सहकार क्षेत्राची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आपण मगाशी बोलण्यात एक मुद्दा आला आपल्या की लेखा परीक्षणात ट्रान्सपरन्सी असायला हवी, त्या संदर्भात थोडं सांगा. हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. कारण कुठल्याही संस्थेमध्ये संचालन होत असताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जे आर्थिक निकष आपण घालून दिलेले असतात किंवा आपल्या कायद्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी घडणं अपेक्षित आहे की जनरल बॉडी कधी व्हावी, जनरल बॉडीमध्ये कुठले विषय त्या ठिकाणी किमान यायला पाहिजेत, तसं लेखापरीक्षण हा एक विषय आहे. लेखापरीक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संस्थेचं आरोग्य आपल्याला कळू शकतं आणि ते आरोग्य व्यवस्थित आहे का हे जर आपल्याला कळायचं असेल तर लेखापरीक्षण चांगल्या पद्धतीचं होणं आणि त्या माध्यमातून आपले जर दोष असतील तर ते समोर येणं, त्या दोषाचं निराकरण योग्य पद्धतीने योग्य वेळेत होणं, ही पण काळाची महत्त्वाची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने लेखापरीक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण आता हातामध्ये घेतला आहे, ज्यामध्ये आपण पतसंस्थांचा विचार केला तर एक नवीन फॉर्मॅट आपण त्या ठिकाणी तयार केला आहे, ज्यामध्ये सर्वसमावेशकता त्या ठिकाणी येईल आणि त्या सर्वसमावेशकतेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या बाबींचं निश्चित चित्र करू शकेल. दुसरा आपण एक पतसंस्थांसाठी एक नवीन मुद्दा करण्याचा आत्ता प्रयत्न आहे की साधारण 11 मुद्द्यावरची माहिती आपण वार्षिक पद्धतीने गोळा करणार आहे आणि 4 मुद्द्यावरची माहिती आपण मासिक पद्धतीने गोळा करणार आहे, जेणेकरून आपल्याला कळू शकेल की ज्या ज्या गोष्टी आपण आर्थिक निर्बंध म्हणून घातलेत किंवा आर्थिक निकष म्हणून घातलेत त्या सगळ्याचं पालन ती संस्था करते का हे आपल्याला जर योग्य वेळी कळालं, जसं मी आत्ता म्हणालो की लेखापरीक्षणातले दोष जर योग्य वेळी कळाले, तसं आपल्याला आर्थिक निकष पाळतात का नाही योग्य वेळी कळालं तर त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे करेक्टिव्ह ॲक्शन घेणं शक्य होईल आणि मग या व्यवस्था त्या ठिकाणी बळकट करणं शक्य होईल. त्यामुळे लेखापरीक्षण हा केवळ पतसंस्थाच नाही, सगळ्या प्रकारच्या संस्थांसाठी आवश्यक आहे. आपल्याकडं आपण ग्रेडेशन पण ठेवलेलं आहे, ब क ड अशा प्रकारचं त्या ठिकाणी ग्रेडेशन पण आपण करतो आणि त्याला अनुसरून त्यांनी कुठली कारवाई केली पाहिजे याच्याबद्दल मार्गदर्शन करण्याचाही आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. ज्या ज्या ठिकाणी खूप मोठे गंभीर विषय असतात, आर्थिक जर विषय गंभीर असतील तर आमचे कलम 88 प्रमाणे जबाबदाऱ्या निश्चित करणं किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा क्रिमिनल स्वरूपाचे काही मुद्दे असतील तर गुन्हे दाखल करणं, अशाही गोष्टी आपण लेखापरीक्षणाच्या माध्यमातून जर समोर आल्या तर ती ॲक्शन घेण्यासाठी प्रयत्न करतो. अर्थात हेतू हाच आहे की या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं एक चांगली शिस्त लागावी, त्यामध्ये व्यावसायिकता यावी आणि सभासदांचं हित खऱ्या अर्थानं जपलं जावं. खूपच छान, खूप महत्त्वाची ही माहिती आहे. आमच्यासाठी हा विषय खरोखर सर्वसामान्य नागरिकांसाठी नवीन आहे, वेगळा आहे. पतसंस्थांच्या संचालनाविषयी आपण मगाशी बोलत होतो, त्याविषयी नेमके काय पावलं आपल्या खात्याने उचलली आहेत? पतसंस्थांच्या संचालनामध्ये मी एक मुद्दा महत्त्वाचा सांगेन की नियामक मंडळ आपण जसं RBI आपल्याला बँकिंगमध्ये रेग्युलेशन करताना दिसते तसं रेग्युलेशन व्हावं म्हणून अस्तित्वात आलेलं आहे. कदाचित देशातल्या दुसऱ्या राज्यामध्ये असं नियामक मंडळ नाही. आपला हेतू हाच आहे की जी आर्थिक व्यवस्था RBI नियमन करते, बँक ही आर्थिक व्यवस्था आहे आणि ही नियमन करते, तसं नियमन आपल्या संस्थांचं जर आपण केलं नाही तर कदाचित आपल्याला पुढच्या काळामध्ये मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतील. म्हणून पहिला मुद्दा हा आहे की आपण आर्थिक निकष घालून दिलेत या संस्थांना आणि त्याचं पालन होतं का हे बघण्यासाठी आपण सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतोय की हे पालन व्हायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण या वेगवेगळ्या संस्थांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांची सभासद वाढ होणं, त्यांचा कर्जपुरवठा चांगल्या पद्धतीने होणं आणि त्यांची कर्ज वसुलीसुद्धा योग्य पद्धतीने होणं आणि त्या सगळ्या माध्यमातून संस्थेचं आणि सभासदांचं आर्थिक हित जपलं जावं आणि त्या अनुषंगाने या संस्था पुढच्या काळामध्ये शाश्वत पद्धतीने चांगली वाटचाल करावीत, अशा पद्धतीचा आपला हा प्रयत्न आहे. त्यामुळं आपण अनेक पद्धतीने या संस्थांनी माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. खूप इंटरेस्टिंग माहिती आहे आणि आपण आपले प्रश्न असेच येत राहणार आहेत आणि सर त्याला इतकीच छान उत्तरं देत राहणार आहेत. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, आपल्याला थांबावं लागेल. पण समारोपाचा म्हणून एक प्रश्न सर नक्की विचारीत की सर पतसंस्थांना तुम्ही नेमका काय संदेश द्याल, त्यांनी कुठल्या नियमांवर किंवा कुठल्या तत्वांवर आपली पुढली वाटचाल करावी? पतसंस्थांच्या बाबतीमध्ये मी पुन्हा एकदा सांगेन की आपण जे आर्थिक निकष त्यांना घालून दिलेले आहेत, जे आपल्याला आवश्यक आहेत पुढच्या वाटचालीसाठी,
त्याचं पालन करणं हे पतसंस्थांच्या पुढच्या वाटचालीसाठी फार आवश्यक आहे. तसंच मी आत्ता बोललो त्याप्रमाणे सभासद वाढ होणं, सभासदांची त्या ठिकाणी अकाउंट उघडली जाणं, त्या ठिकाणी आता आपण छोटे व्यावसायिक आहेत ज्यांना आपण सभासद करून घेताना त्यांना QR कोड वाटप करणं, QR कोडच्या माध्यमातून त्याला आपल्या व्यवस्थेशी जोडलं जाणं. त्याचप्रमाणे तुमच्या या सभासदांनाच छोटे छोटे जे कर्ज ज्यांची मागणी आहे त्यांना कर्ज पुरवठा होणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्या पद्धतीने त्याची रिकव्हरी होणं हे पण आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संचालक मंडळांनी त्यांचं दायित्व खऱ्या अर्थानं पार पाडताना या व्यवस्थेमध्ये योग्य पद्धतीचं नियमन करत असताना या कर्ज पुरवठ्यामध्ये विशेष करून खूप दक्षता घेणं पुढच्या काळामध्ये आवश्यक आहे की विनातारण दिलं जाणार नाही, अपुरं तारण करून दिलं जाणार नाही, अयोग्य पद्धतीने कर्ज वाटप केलं जाणार नाही आणि त्यामधून प्रश्न निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेणं. अशा काही छोट्या बाबी मी या ठिकाणी मुद्दाम आपल्याला नमूद करेन. अनेक बाबी आहेत सांगता येण्यासारख्या, पण आपण वेळेअभावी त्या सगळ्या सांगू शकणार नाही. परंतु या गोष्टींचा जरी अवलंब केला तरी पतसंस्था चळवळ निश्चितपणे बळकट होईल असा मला विश्वास आहे. खरंच सर, हा खूप मोठा अँगल आहे आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आपण प्रत्यक्ष कृतीत आणतो आहोत हे आपल्या बोलण्यातनं जाणवलं. आज आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला इतकी छान माहिती दिली, याबद्दल आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि आमच्या टीमच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. सहकारातून समृद्धीकडे ही उक्ती प्रत्यक्षात आणणं किती सोपं आहे हे सरांच्या बोलण्यातनं आज आपल्याला कळलं. अशीच माहिती आमच्या विविध कार्यक्रमातून आपल्याला मिळत असते. GDP या कार्यक्रमाच्या पुढल्या भागात आपण नक्की भेटूया. तोपर्यंत या कार्यक्रमाला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.